माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी दिला आमदारकी आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा। अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपात येणार, अशोक चव्हाणांच्या प्रवेशाच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांनी ट्विटरवरील राहुल गांधींसोबतचा फोटो हटवला। लोकशाहीने बातमी दाखवल्यानंतर अशोक चव्हाणांनी बदलला फोटो। साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना जामीन मंजूर। रिसॉर्टच्या बांधकामात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा सदानंद कदमांवर आरोप। नितीश कुमार सरकारचं भवितव्य थोड्याच वेळात ठरणार। मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारचा आज विश्वासदर्शक ठराव। नितीश कुमारांचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात। ठाकरे गटाच्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी। शिंदे गटाचे आमदार अपात्र करण्याची याचिकेतून मागणी। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी। साळवींच्या कुटुंबातील व्यक्तींना अटक होण्याची शक्यता। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 14 उमेदवारांची नावे जाहीर। भाजपकडून राज्यसभेसाठी ओबीसी चेहऱ्यांना स्थान। आपल्यासोबत राजकारणात दगाफटका झाला। राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत आपलं नाव चर्चेत होतं। भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी व्यक्त केली नाराजी। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। जरांगेंसोबत विद्यार्थ्यांचंही उपोषण सुरूच। जरांगेंची प्रकृती खालावली। मराठा समाजातील सर्वांना आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार। 15 तारखेपर्यंत सरकारनं अधिवेशन घेऊन कायदा पारित करावा, नाहीतर देशात आंदोलन सुरू होईल। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। मराठा आरक्षणासाठी 16 ते 18 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता। राज्य सरकारकडून विशेष अधिवेशनाची तयारी सुरू। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं गाव चलो अभियान। बीडच्या पौंडुळ गावामध्ये पंकजा मुंडेंचं मुक्काम। पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून गाव चलो अभियान सुरू। मुंबईतील काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश अण्णा कुट्टी भाजपमध्ये जाणार। आशिष शेलारांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांना तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर, तर अभिषेक मनू सिंघवींना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव बंदची हाक। सकल मराठा समाजाच्या वतीनं धाराशिव बंदची हाक। आदित्य ठाकरे 14 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर। इगतपुरी, सिन्नर, नाशिकमध्ये आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी करणार संवाद। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। छत्रपती संभाजीनगरच्या विधानसभा मतदारसंघात ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। सांगली लोकसभेत स्वबळाचा नारा देत रासपची एंट्री। सांगलीतून रासपकडून कालिदास गाढवेंना उमेदवारी जाहीर। नवी मुंबईतील कोपरखैरणे ठाकरे गटाला धक्का। ठाकरे गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात काँग्रेसचं आंदोलन। भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंवर केला होता हल्ला। उल्हासनगर गोळीबार प्रकरणात जखमी झालेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा। दोघांना लवकरच डिस्चार्ज मिळणार। राज्य शिष्यवृत्ती परीक्षा होणार 18 फेब्रुवारीला। 6000 परीक्षा केंद्रांवर राज्यभरातील 9 लाख विद्यार्थी परीक्षा देणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।